नमस्कार. आज आपण एका अशा अँटीबायोटिकबद्दल बोलणार आहोत जे कदाचित डॉक्टरांनी कधीतरी लिहून दिलं असेल. नाव आहे सेफोपोडॉक्साइम. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण त्याचं काम समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातच करूया एका अगदी साध्या प्रश्नानं. जेव्हा डॉक्टर एखादं अँटीबायोटिक लिहून देतात तेव्हा आपल्या शरीरात नक्की काय घडतं? याच प्रश्नाच्या उत्तरात सेफोपोडॉक्साइमची सगळी गोष्ट दडलेली आहे. चला तर मग सगळ्यात आधी हेच जाणून घेऊया की हे सेफोपोडॉक्साइम आहे तरी काय. सेफोपोडॉक्साइम हे तिसऱ्या पिढीतील सेफॅलोस्पोरिन अँटीबायोटिक आहे. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे अँटीबायोटिक्सच्या दुनियेतलं एक ॲडव्हान्स्ड आणि शक्तिशाली औषध आहे जे खास प्रकारच्या बॅक्टेरियांना लक्ष्य करण्यासाठी तयार केलं गेले आहे. आणि ह्याच्या काम करण्याची पद्धत तर खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, बॅक्टेरिया स्वतःच्या संरक्षणासाठी एक मजबूत भिंत बांधतायत आणि सेफोपोडॉक्साइम तिथे जाऊन त्यांचे हे बांधकामच थांबवतं. ती संरक्षक भिंतच बनू देत नाही, ज्यामुळे बॅक्टेरिया अगदी कमजोर होतात आणि मरून जातात. एकदम हुशारीचं काम, नाही का? बरं, हे काम कसं करतं ते तर कळलं, पण आता प्रश्न हा आहे की डॉक्टर हे औषध नेमकं कोणत्या आजारांसाठी वापरतात? चला ते बघूया. याची रेंज बरीच मोठी आहे. म्हणजे बघा ना, श्वसन मार्गाच्या इन्फेक्शनपासून ते कानाच्या दुखण्यापर्यंत आणि UTI म्हणजे मूत्रमार्गाच्या संसर्गापासून ते त्वचेच्या काही समस्यांपर्यंत अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे होणाऱ्या आजारांवर हे प्रभावी ठरतं. म्हणूनच याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणतात, म्हणजे एकाच वेळी अनेक शत्रूंशी लढणारं औषध. पण प्रत्येक प्रभावी औषधाची एक दुसरी बाजूही असते, त्याचे संभाव्य दुष्परिणाम. आता घाबरण्याचं काही कारण नाही, पण ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचे साईड इफेक्ट्स दोन प्रकारचे असू शकतात. काही अगदी सामान्य आणि सौम्य असतात, जसे की जुलाब किंवा मळमळ, जे बऱ्याचदा जाणवतही नाहीत. पण काही परिणाम गंभीर असू शकतात, अर्थात ते खूप क्वचित दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की सामान्य काय आणि गंभीर काय यातला फरक आपल्याला माहीत असायला हवा. या सगळ्या माहितीचा उपयोग काय? अगदी सोपा आहे. ही माहिती आपल्याला तयार ठेवते. कोणती लक्षणं सामान्य आहेत आणि कधी डॉक्टरांना फोन करायची गरज आहे हे जर कळलं तर आपण आपल्या आरोग्याबद्दल योग्य निर्णय घेऊ शकतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. औषध जरी सेफोपोडॉक्साइम असलं तरी बाजारात ते वेगवेगळ्या नावांनी विकलं जातं. चला काही उदाहरणं पाहूया. जसं की भारतात आपल्याला सेपोडॅम किंवा टॅक्सिम-ओ अशी नावं दिसतील, अमेरिकेत व्हॅन्टिन नावाने आणि युरोपमध्ये ओरेलॉक्स या नावाने. म्हणजे बघा, औषध एकच पण नावं वेगवेगळी. आता ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कधीकधी काही बॅक्टेरिया खूपच हट्टी असतात. अशावेळी सेफोपोडॉक्साइमला एक साथीदार दिला जातो. हा साथीदार म्हणजे क्लॅव्ह्युलॅनिक ॲसिड. ही जोडी मिळून त्या औषधाला आणखी शक्तिशाली बनवते आणि त्या हट्टी बॅक्टेरियांना हरवते. आणि आता आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. हा मुद्दा खरंच खूप गंभीर आहे आणि आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे. हे वाक्य अगदी साधं वाटेल, पण हे खूप महत्त्वाचं आहे. सेफोपोडॉक्साइम हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही घेऊ नये, आणि यामागे खूप मोठं कारण आहे. आणि हेच ते कारण आहे. या वाक्याकडे नीट लक्ष द्या. अँटीबायोटिक्सचा चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास बॅक्टेरिया त्यांच्यावर मात करायला शिकतात. यालाच अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात. याचा अर्थ बॅक्टेरिया इतके हुशार होतात की औषधाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. ही एक खूप मोठी जागतिक आरोग्य समस्या आहे. मग आपली जबाबदारी काय? फक्त 3 सोपे नियम पाळायचे आहेत. 1. डॉक्टरांनी जसं सांगितलं आहे तसंच औषध घ्या. 2. बरं वाटू लागलं तरी कोर्स अर्धवट सोडू नका, तो पूर्ण करा. आणि 3. आपली अँटीबायोटिक्स कधीही कोणासोबत शेअर करू नका. तर शेवटी प्रश्न हाच उरतो, जी औषधं आपलं रक्षण करतात त्यांचं रक्षण आपण करतोय का? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?